शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. नमस्कार. अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमात आज आपण आलो आहोत औरंगाबाद इथे आणि आपण संवाद साधणार आहोत कवयित्री अनुराधा पाटील यांच्याशी. दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वायूच्या पात्रात मांडलेला खेळ आणि कदाचित अजूनही अशा कविता संग्रहाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूंच्या बायांचं, पोरींचं आयुष्य ज्या नेहमीच आपल्या कवितेतून मांडत आल्यात, स्त्रीचं समाजातलं स्थान असेल, स्त्रीचं आत्मभान असेल आणि तिच्यावर असलेला जबाबदाऱ्यांचा ताण असेल, हे सगळं ज्यांच्या भावविश्वाचा आणि कवितेचा अविभाज्य भाग झालेले आहे अशा कवयित्री अनुराधा पाटील, ज्यांच्या कदाचित अजूनही या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. अनेकदा त्यांनी महाराष्ट्राच्या कवितेचं राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण कविता प्रवासाविषयी आज त्यांच्याशी संवाद साधूया, गप्पा मारूया. ते कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुमच्या कवितेकडे जेव्हा पाहतो तेव्हा एकतर तुमचं बालपण गेलं जळगावमध्ये आणि बहिणाबाई सुद्धा जळगावच्या, म्हणून अशी काही साम्यस्थळ आहेत असं वाटतं. तुमचं मत सांगा तुम्ही याविषयी. कारण जशी बहिणाबाईंची कविता आहे, एकतर ती स्त्रीची कविता आहे, स्त्रीविषयीची कविता आहे आणि अतिशय स्वाभाविकरित्या, म्हणजे त्या जसं म्हणतात की पोटातून गाणं माझं वटी येतं, तशा पद्धतीने आलेली कविता आहे ती. तुमची कविता ही अशी आत्माविष्काराची कविता वाटते. ती बाईची कविता आहे, पण ज्या अर्थाने आपण स्त्रीवादी कविता म्हणतो तशी ती वाटत नाही. एक स्वतंत्र धाटणीची आणि बाईचा उच्चार असलेली कविता वाटते. तर तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? बाईची कविता आहे आणि बाईने लिहिलेली कविता आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं साम्य आहे. किंवा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग विभाग, एरिया कुठेही लिहित असेल बाई, तर तिच्या अंतरीतल्या भावना आणि तिच्या जाणीवा ह्या बऱ्याचदा एक असतात. कुठं प्रगल्भ असतील, कुठं कमी समज असेल, पण बाईला म्हणून जी एक जाण असते आतूनच जगण्याच्या संदर्भातली, ती कुठं पण आढळते, कोणत्याही काळात आढळते. तर बहिणाबाई आणि मी एकाच गावातल्या तर नाही, पण एकाच भागातल्या वगैरे आहोत, हे साम्य आहे. कवितेत खूप साम्य नाही, पण त्यांच्या कवितेमध्ये सुद्धा जगणं, मरणं, मृत्यू, माणसाच्या बद्दलच्या जाणीवा ह्याच्यात आमच्या दोघींच्या लिखाणात आहे साम्य. पिढीत बदल आहेत खूप, पण मी त्यांच्या काळातली नसले तरी त्यांच्या भागातली आहे याचा मात्र मला खूप अभिमान वाटतो. आणि बहिणाबाईंच्या बाबतीत पुढं जाऊन सांगायचं तर एक गोष्ट अशी की त्यांच्या कविता त्यांच्या मुलाने नीट संकलित केल्या आणि त्या बहिणाबाईच्या कविता म्हणून तुमच्या आमच्या समोर आणल्या. एरवी आपल्या परंपरेत, लोकपरंपरेत आपण जे लिहितो, म्हणजे बाया जात्यावर गाणी म्हणत होत्या, ओव्या म्हणत होत्या, किंवा हा जो प्रकार होता ते सगळं मौखिक साहित्य आहे. आतापर्यंतचं सगळं साहित्य बायांचं मौखिकच होतं. सुखदुःखाचं सांगणं, माहेर सासर, जगण्या मरण्याची सगळ्या गोष्टी त्यातून सांगायच्या आणि ते काही संकलित होत नव्हतं. ते पिढ्यानपिढ्या तुझ्यापासून माझ्यापर्यंत, माझ्यापासून आणखी कुठं असं पसरत गेलं, त्याला लोकवाङ्मयाचं स्वरूप आलं. पण बहिणाबाईंची कविता त्यांचा शिक्का घेऊन आली, कारण ती वेळेवर संकलित झाली. तर बहिणाबाईंचं बोलता बोलता आणखी एक गोष्ट मला सुचली. महाराष्ट्रात आणि एकूण भारतात पंचकन्या असा जो प्रकार आपण मानतो, पंचकन्या वगैरे, तर बायांच्या भावविश्वात पंचकन्येतली एक कन्या सीता आणि महाराष्ट्राची लोकनायकाची पत्नी रुक्मिणी यांना अनन्यसाधारण स्थान आहे. त्या दोघींचं सुख दुःख आणि त्यांचं एकूण आयुष्याबद्दल घडलेल्या सगळ्या गोष्टी
बायांना जवळच्या वाटतात, आपल्या सुखदुःखाच्या वाटतात. म्हणून त्यांच्या ओव्यांमध्ये लोककार्यक्रमाच्या याच्यात सीतेबद्दल आणि रुक्मिणीबद्दल खूप ओव्या आढळतात. ती सुरुवात आपल्या ओव्यांची आणि याची आहे. आणि बायांना खेड्यातल्या असल्या आणि आधुनिक जाणीवा नसल्या तरी स्त्रीचं दुःख काय आहे हे बरोबर कळत असल्यामुळं त्यांनी अशा खूप ओव्या लिहिल्या. म्हणजे जसं की बाया म्हणतात की राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा, सीतामाई हिरकणी राम हलक्या दिलाचा. म्हणजे पुरुषाची वागण्याची जी पद्धत आहे, जी कारणं आहेत, ही त्यांना पण कळत होती. या परंपरेच्या चौकटीत राहून सुद्धा त्या नीट विचार करत होत्या, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या सुखदुःखात हजारो वर्षांपासून सीतेचं दुःख नुसतं मिळालं नाही, रुळलं नाही, तर ती आपल्यातली एक झाली. म्हणून सीता इतर पंचकन्यांपेक्षा कायम आपल्यात एक म्हणून राहते. आणि महाराष्ट्रात रुक्मिणीचं दुःख सुद्धा याच पद्धतीने येतं. ती आदिमाय आहे असं मला वाटतं रुक्मिणी. आणि या कार्यक्रमाची आताची आपण जी सुरुवात केली आहे, तर रुक्मिणीसाठी तिच्या संदर्भात आजच्या आधुनिक जाणीवा घेऊन मी एक कविता इथं आपल्या समोर, आम्हाला जरूर ऐकायला आवडेल, समोर सादर करते. कविता आहे रुक्मिणी. कवड्यांचा डाव उधळत तुझ्या वाट्याला आलं युगाचं एकटेपण. कवड्यांचा डाव उधळत तुझ्या वाट्याला आलं युगाचं एकटेपण. अन विसरलीस तू मुक्तीची मुळाक्षरं. तरी तो घालतो शपथ दरवेळी, तरी तो घालतो शपथ दरवेळी. आणि बाईपणाच्या उभेला शेकत आणि भाकरीचा तळहात पुढे करतो. मग त्याच्या वाळवंटी पाय लावून परततात माणसं सालोसाल फाके पडणारी. तुझं एकटेपण गाभारा भरून उरतं. तुझ्या भरोशावर टेकलेलं त्याचं देवपण आता टाक मागे. तुझ्या भरोशावर टेकलेलं त्याचं देवपण आता टाक मागे. सोडव त्याच्या मौनावर जर बनून चमकणारे अहंकाराचे काचणारे धागे. मोकळी कर त्याच्या शेल्याला बांधलेली तुझ्या चिंधीची निर्गाट. उतरव अंगोपांगी माखलेला त्याच्या काळ्या कायेचा अबीर बुक्का. आणि विसर त्याच्या छातीवर रुळणारी तुळशीमाळ तुझं त्रिखंड व्यापणारी. तुझं सुख, तुझं दुःख, तुझी माती, तुझी कूस. बये सोड निर्मळ चंद्रभागेच्या पात्रात आणि ओलांड आता तुझ्या दिंडोरी वनाची वेस अखेरची. ही जी कविता आहे ही आदिमायेची, वर्षानुवर्ष सोसत आलेल्या रुक्मिणीची, एकट्या राहणाऱ्या पंढरपूरच्या याच्यात रुक्मिणीला स्थान नाही, ती एकटी दिंडोरी वनात राहते. तर तुझ्या माझ्या आयुष्यात आपण जे बघतो आहोत, माझ्या नंतरच्या पिढीतली तू आहेस, पण बायांची सुख दुःख आजही सारखी आहे, हा त्याचा संदर्भ घेऊन लिहिलेली ही कविता आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला त्या रुक्मिणीच्या आठवणीने मी या कविता वाचून सुरुवात करते आहे. वा, वेदनांचा संवेदनांचा हा केवढा मोठा पट आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जळगावकडे घेऊन जाते, जिथे तुमचं बालपण गेलं. कसे होते बालपणीचे दिवस आणि त्या दिवसात तुम्ही काय काय टिपलत आजूबाजूचं, कारण जे तुमच्या कवितेतून वारंवार मांडलं जातं. बालपण माझं जळगावला गेलं नाही. जळगाव माझा आजोळ आहे, माझे मामा आहेत तिथले. पण जळगावशी खूप संपर्क होता, कारण शाळेच्या सगळ्या सुट्ट्या, नाताळ, दिवाळी, उन्हाळ्यात मी जळगावलाच असायचे. त्यामुळं तिथलं बालपण आजोळचं सगळ्यांचं जसं असतं तसं छानच होतं. पण आमचं जे गाव आहे, म्हणजे वडिलांचं गाव, ते छोटं गाव होतं, खेडं. आणि तिथलं कुठे आहे? ते जळगाव जिल्ह्यातच पहूर म्हणून गाव आहे, अजिंठा लेणीजवळ. तर तिथं ते माझं माहेर. खेड्याचं वातावरण होतं, ग्रामीण संस्कृती होती. आणि त्यामुळं लिहिणं वाचणं, विशेषतः मुलींच्या संदर्भातलं लिखाण किंवा लिहिणं वाचणं याचा काही कुठं अंशही नव्हता. म्हणजे पुरुषसुद्धा काही लिहित वाचत नव्हते. तर त्याच्यामुळं तुम्ही काहीतरी लिहिता आहात, वाचता आहात हा भागच नव्हता. फक्त खेड्यातही चालत आलेल्या इतर ज्या परंपरा असतात, म्हणजे भारुड असतील, अभंग असतील, वेगवेगळ्या गाथा असतील किंवा सप्ते असतील, असं करताना जो साहित्याशी आणि मौखिक साहित्याशीच अर्थात जो संबंध येईल, तर तोच आमच्या अवतीभोवती पण होता. आणि शाळेत असणारा जो अभ्यासक्रम होता त्यामार्फतच त्याच्याशी संपर्क यायचा. आणि बालपण म्हणशील तर खेड्यातलंच असल्यामुळं आणि अभावातलं असल्यामुळं त्याच मानसिकतेतलं होतं की मुलीने हे करू नये, मुलीने ते करू नये, मुलीने इकडं जाऊ नये.
किंवा काय करू नये याची भली मोठी यादीच होती अदृश्य अशी लिहिलेली. आणि माझ्याच नाही, ती गावखेड्यामध्ये सगळ्याच मुलींच्या वाट्याला येते, ती अजूनही येते. आणि मला असं वाटतं की शहरात सुद्धा अपवाद सोडला, म्हणजे बाहेरचं पुण्या मुंबईचं महानगरांचं झगमगतं जग सोडलं तर हा प्रकार अजून एक खूप काही बदलला आहे असं मला वाटत नाही त्यांच्याशी जोडलेलं असल्यामुळं. पण एक सर्वसाधारणपणे अभावातलं असं माझं बालपण होतं. आणि कवितेशी त्याचा संबंध जो आला तो अभ्यासक्रमातून आला. आणि त्यासाठी म्हणजे बाहेर सुद्धा मी आधी उल्लेख केला तसा, किंवा भुलाबाई श्रावणातली गाणी, भुलाबाई मांडणं किंवा लग्न कार्यातली जी गाणी असतील तर त्याचे संस्कार माझ्यावर झाले त्या पद्धतीने. आणि त्याच्यामुळं शिवाय आम्ही गाणी ऐकायचो, सिनेमे वगैरे थोडेफार पाहायचो, तर संस्काराचा हा जो भाग असतो पचवण्याचा, होण्याचा, हे जे संस्कार माझ्यावर झाले कदाचित बालपणातून ते पुढे आल्यामुळं मग मी कवितेकडे वळले असेन. पण ते निश्चित असं मला सांगता येत नाही, पण त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. पण तुम्ही पहिली कविता लिहिली तेव्हा मला वाटतं शाळेत असताना लिहिलीत? हां, पहिली कविता मला पण धड आठवत नाही की त्याला कविता म्हणायचं का कविता म्हणायची, पण शब्द जुळवायचा नाद मला खूप लहानपणापासून होता. त्याला त्या काळात काय म्हणायचं हेही माहीत नव्हतं, पण इथले तिथले शब्द जुळवणं, अभ्यासक्रमातल्या कविता वाचणं, त्या आपल्या पद्धतीने म्हणून पाहणं असं मी करायचे. पण तेव्हा काहीतरी 2 किंवा 3 ओळी लिहिलेल्या मला आठवतात. तिला पहिली कविता आपण म्हणू की नाही माहीत नाही, पण एक साधारण थोडी मोठी झाल्यावर 7वी 8वीत गेल्यावर मी थोडं गंभीरपणाने ते करायला लागले. पण ते सुद्धा मला लिहित असले किंवा अभ्यासक्रमात ते असेल तर ते उचलून ठेवावं लागायचं, लपवून ठेवावं लागायचं. कारण मुलीला तुम्ही शिकवत आहात आणि शिकण्याची संधी देतात हीच खूप मोठी गोष्ट होती खेड्यात. ती अभ्यासक्रम सोडून त्या वेळात दुसरं काहीतरी करते आहे जे त्यांच्या दृष्टीने बिनकामाचं आहे, वेळ घालवते आहे बाकीच्या घरकामात वेळ न देता, तर ते परंपरेला न चालणारं होतं. निदान माझ्या गावात तरी असंच वातावरण होतं. म्हणजे मुलगी असेल तर खेळात भाग घ्यायचा नाही, मुलगी असेल तर व्यासपीठावर नाही, छोट्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात पण नाही. अर्थात या छोट्या मोठ्या गोष्टी डावलून मी या बऱ्याच गोष्टी माझ्या लहानपणी केल्या. कारण माझे वडील खेड्यातलेच असले आणि याच चौकटीतले असले तरी थोडी लाडकी होते मी त्यांची, आणि ते मला या सगळ्या गोष्टी करू द्यायचे. छोटं मोठं भाषण असेल शाळेतलं किंवा असं काही गाणी बिणी म्हणणं असेल तर हे ते करू द्यायचे. तर त्याच्यामुळं मला ती सवय लागली. पण म्हणजे हे सगळं करत असताना कुठेतरी एक चोरटेपणा म्हणा किंवा त्याची एक अपराधी भावना घेऊनच तुम्हाला वावरावं लागत असेल. हां, पण तेव्हा चोरटेपणाची काही भावना असते आणि तो अपराधीपणा जो असतो मोठेपणी मनाला डाचणारा तो त्या वयात नव्हता. काय होतं की तुम्हाला जर कोणतीही संधी आणि गोष्टी सहज उपलब्ध असतील, सहजपणे तुमच्यापर्यंत पोचत असतील विनासायास आणि प्रामाणिकपणाने, तर मग हा चोरटेपणा करायची गरज राहत नाही. बऱ्याचदा हे उदाहरण मोठ्या गोष्टीलाही लागू पडतं. अभाव असेल तर तुम्ही तसं करता आणि मग लपवता, कारण लपवण्याची गरज निर्माण होते. समोरच्याला ते समजत असेल, त्याचं महत्त्व कळत असेल आणि तो ते नीट उमदेपणाने पाहायला शिकत असेल किंवा संधी देत असेल तर मग आपण चोरटेपणा करत नाही. हो, खरं. कदाचित आता मी मोठेपणी म्हणेन की मी ते लपवत होते, पण माझ्या अवतीभोवती शेजारी पाजारी स्वाभाविक होतं. म्हणजे नाही, चोरटेपणा स्वाभाविक नव्हता, पण हे काम स्वाभाविक नसल्यामुळं मी ते लपवत होते. ते सांगताच येत नव्हतं कोणाला. पण आज म्हणजे जेव्हा आता आमच्या पिढीतल्या मुली हे ऐकतायत तर मला तरी असं वाटतं की आज आम्ही एवढंसं काही केलं तर त्याचं किती कौतुक होतं. तर त्या पद्धतीचं वातावरण म्हणजे अजिबातच त्या पद्धतीचं वातावरण आजही खेड्यात नाहीये. म्हणजे तुम्ही जो विचार करता, जे तुम्हाला मिळालं सुदैवाने तिथपर्यंत तुम्ही पोचलात, खेड्यात आजही म्हणजे अधिकाराने बोलणारी, अधिकाराने स्वतःचं स्वातंत्र्य मागणारी किंवा मिळवणारी किंवा मी हे करीन असं ठामपणे म्हणणारी मुलगी, बाई, सून आजही खपवून नाही घेतली जात. ती परंपरेच्या चौकटीतच लागते. मग आधुनिकता कशी पोचली आणि किती, तर कपडे लत्ते, थोडंसं वावरणं, भांडे कुंडे राहणं. म्हणजे जास्तीत जास्त खेड्यातली एखादी मुलगी जाऊन 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन येईल, तो बदल दिसतो, तो आधुनिकता दिसते. पण विचारातली, निर्णयातली, निर्णय स्वातंत्र्याची क्षमता आणि ते स्वातंत्र्य तिथं आजही मिळत नाही. कदाचित अशा वातावरणात वाढल्यामुळं मी स्वतः आणि बंदिस्त याच्यात वाढल्यामुळं, समूहात वाढल्यामुळं असं काही एक स्वातंत्र्य असतं, असं काही मिळवायचं असतं आणि तुमचं एक स्वतःचं मत असतं, हे मला मी बरीच मोठी होईपर्यंत किंवा बऱ्यापैकी म्हणजे माझा पहिला संग्रह आला तोपर्यंत मला पण माहीत नव्हतं. सहज ज्याला आपण सलेंडर होणं म्हणतो किंवा लवचिकता जी असते एकमेकांना स्वीकारण्याची, सामावून घेण्याची, ती माझ्यात पण होती.
म्हणून थोडा विषयांतर करून मी सांगू इच्छिते की स्त्रीवादी कविता या पद्धतीने मी स्वतः लिहित नाही. त्याचं ते पण एक कारण आहे की समूहात वावरल्याने आणि या पद्धतीने वावरल्यामुळं स्वतःचं काही वेगळं अस्तित्व असतं असं कधी माझ्या डोक्यात आलं नाही. ती जाण मला उशिरा आली आणि तरी मी बायांचीच कविता लिहिली, कारण मी हे सगळं सुखदुःख पाहत मोठी झाले. तू आता काही गोष्टी बोललीस आणि ते खरं आहे की, आणि चांगली गोष्ट आहे, मला त्या गोष्टीचं कौतुक वाटतं आणि आनंद पण होतो की तुम्हाला खूप गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या. आज तुम्हाला सांगता येतं, मुलगी काही करत असेल, खेळात असेल, नाटकात असेल, टी व्हीत असेल, छोटं मोठं काही लिहित असेल आणि काही वेगळं करत असेल तर तिचं खूप कौतुक होतं. ज्याची ती अधिकारीच आहे, तो हक्क आहे तिला, पण हीच जाणीवसुद्धा या 5-25 वर्षातली आहे. पण तरीही मला वाटतं की एखादी समीरा, एखादी कुणी कविता किंवा एखादीही आजही मोठ्या शहरांमध्ये, महानगरांमध्ये पुढे येते. खूप मुली पुढे येतात, खूप काम करतायत. वरवर समूहात पाहिलं तर असं वाटतं की खूप चांगलं चित्र आहे, पण तरी मला कुठंतरी असं जाणवतं की ते संपूर्ण आहे का आणि ते पूर्ण स्वातंत्र्य आहे का. की तुझ्या आधीच्या पिढीत अशी एक समज होती की बाईने घरचं सांभाळून, घरदार सांभाळून मग तिला नोकरी करायची असली तर तिने करावी, पण घरचं दारचं सांभाळून करणारी सून असेल तर ते आम्हाला चालेल. स्वतंत्रपणाने सगळा वेळ आपल्या कामासाठी देणारी सून आम्हाला नको. मग या मानसिकतेतून आपण बाहेर आलो. पण छोट्या मोठ्या तालुका प्लेस गावाला, छोट्या गावांमध्ये शिकतात मुली, शाळेत जातो, ते चित्रसुद्धा खूप सुंदर वाटतं. पण त्यांच्यासाठी मनात येणाऱ्या ज्या काही माझ्या मनात जाणीवा आहेत, ती एक कविता मी इथं आपल्या प्रेक्षकांसाठी सादर करते. कविता आहे हे खरं आहे. या मुलींसाठीच मी ही कविता वाचते आहे. हे खरं आहे की स्वतःच्या घरासारखं असत नाही दुसरं घर. हे खरं आहे की स्वतःच्या घरासारखं असत नाही दुसरं घर, पण ऐलतीरावर बसून पैलतीराची खात्री देणाऱ्या आपल्यांनीच ते उन्हात बांधलेलं असतं आधीपासून. वा, हेही खरं आहे. आज आणि आत्ता याबद्दल शाश्वती नसली तरी सगळे म्हणतात तसं उद्याचं जग तुझं असेलही. पण समजू नकोस की नव्या जगाच्या आश्वासक खिडकीमधून तुला डोकावता येईल, मुक्त, मोकळं आणि सहज कवेत घेता येईल अंगणाबाहेरचं थोडंसं आभाळ. हे पण खरं आहे. डोळे असून पाहायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, तोंड आहे म्हणून बोलायचं नाही, म्हणता म्हणताच शिकतो आपणही वारा येईल तशी पाठ द्यायला. उलट्या प्रवाहाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला, हाताला हात लावून मम म्हणायला आणि पारख्या होत जातो स्वतःलाही. पण हे खरं आहे की आपल्या भोवतीच्या जगात चर्चेत असतात बाईचे प्रश्न, बाईच्या व्यथा. आपल्या भोवतीच्या जगात चर्चेत असतात बाईचे प्रश्न, बाईच्या व्यथा आणि गंभीर जबाबदार असतात समोरचेही चेहरे. पण आपल्यापासून मैलोगणती दूरच राहून जाते आयुष्य नावाच्या जळवांनी पोखरलेली खरीखुरी बाई. जिला नुसतं शरीर असतं, चेहरा नसलेलं, जी सामोरी जाते असहाय्य अंधाराला आणि परतते पुरुष नावाची एक नवीच दहशत उरीपोटी घेऊन. जिथं अधिकाधिक अवघड होत जातो हा शिवाजी म्हणतोचा एकतर्फी खेळ आणि आपल्या स्वप्नांवरून चालत राहतं हे जग आयुष्यभरासाठी. वा, किती जगण्यातले संदर्भ घेऊन ही तुमची कविता फुलत जाते. म्हणजे शिवाजी म्हणतो सारखा खेळ जो मी खेळलोत, पण तो एक वेगळा संदर्भ घेऊन या कवितेत. अर्थातच. पण शिवाजी म्हणतो ही जी संकल्पना आहे की शिवाजी अमुक म्हणतो आहे आणि समोरच्यांनी कसलाही प्रश्न न विचारता, शंका न विचारता तो म्हणतोय ते करायचं आहे आणि तुमच्या निष्ठा सादर करायच्या आहेत. शिवाजीने म्हटलं की उडी मारा डोंगरावरून, तर तुम्ही ती मारायची आहे. करता करविता तो आहे, त्या खेळाचा भाग आहे की तो करवता आहे आणि तुम्ही ते करायचं आहे. हा संदर्भ याच्यासाठी आहे की पुरुष म्हणेल, बाप असेल, भाऊ असेल, नवरा असेल, समाज पुरुष असेल, पण तो म्हणेल आणि तिने ऐकायचं आहे, करायचं आहे, कुठलेही प्रश्न न पडू देता. ही जी पद्धत होती पुरुष सत्ताक समाजात, त्याचा संदर्भ मी त्याला घेतलेला आहे. नक्कीच. आत्ता तुम्ही तुमच्या बालपणाविषयी जे सांगताय, ज्या वातावरणाविषयी सांगताय की जे अजूनही बऱ्याच अंशी आहे, या वातावरणातून एक स्त्री तुमच्यासारखी जेव्हा एक राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त करणारी कवयित्री होते, तर हा प्रवास निश्चितच खूप प्रेरणादायी आणि तो तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की मग कशी फुलत गेली. इतक्या खडतर वातावरणात तुमची कविता फुलली कशी? माझं लग्न झालं तेव्हा मी 16-17 वर्षाची होते
आणि कविता होतीच सोबत. माझा नवरा मराठीचा प्राध्यापक होता त्या काळात आणि आम्ही दोघंही खेड्यातले, म्हणजे खेड्यातलेच संस्कार आमच्या दोघांवर पण. मराठीचा प्राध्यापक होता, थोडं गाव सोडून बाहेर आलेला माझा नवरा असल्यामुळं, आणि लिहिण्याची काय किंमत असते, लिहिण्याला काय महत्त्व असतं हे प्राध्यापक असल्यामुळं माझ्या नवऱ्याला नीट माहीत होतं. त्यामुळं जेव्हा त्यांना पहिल्यांदा कळलं की मी कविता लिहिते तर या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला. मग मी काय लिहिते, कसं लिहितं, मला काय वाटतं, मला काय कळतं, हे ते सतत विचारायचे. मी लिहिलं की ते चेक करायचे की मी काय लिहिलं, मला काय लिहिता येतं, माझ्या काय जाणीवा आहेत. आता वय पण खूप लहान होतं, वाचलेलं पण काही नव्हतं, अभ्यासक्रमातल्या कविता सोडल्या तर काही नव्हतं. त्यामुळं आमच्या घरातच माझं लग्न झाल्यावरच या प्रवासाला एक चांगली सुरुवात झाली. आणि मराठीचा प्राध्यापक असल्यामुळं स्वाभाविकच घरात अनेक पुस्तकं होती, कविता होती. तर मला अजूनही आठवतं की मला पहिला कविता संग्रह जो भेट मिळाला, माझ्या नवऱ्याने तो मला भेट दिला, तो होता विंदा करंदीकरांचा मृदगंधा. बरं. हां, आणि कविता अशी काही वेगळी असते, इतकी सुंदर असते. मी वेडावून गेले होते तो संग्रह वाचल्यावर. आणि मग तिथून एक पुन्हा नवी सुरुवात, जी होतीच सुरुवात पण नवी सुरुवात झाली. त्याला, माझ्या लिखाणाला, माझ्या विचारांना एक दिशा मिळाली निश्चित स्वरूपाची. आणि इथं लपवून ठेवणं, झाकपाक असा काही प्रकार नसल्यामुळं ज्याला थोडं मुक्त होता येईल असं म्हणतो, तशी मुक्तता किंवा तो मुक्तपणा मग माझ्या वाट्याला आला. मग मी वाचायला लागले, मी लिहायला लागले, मी थोडं बोलायला लागले. खेड्यातून आल्यामुळे मी खूप संकोची होते. मला कळायचं पण ते बोलायचं कसं, कारण आम्हाला सगळ्यांना सवय दारा आडून डोक्यावरचा पदर सांभाळत बोलायचीच सवय, हीच सवय आणि तेच संस्कार. तो एक घरंदाजपणाचा भाग म्हणून येत होता, त्यात वाईट नसेल. पण तुम्हाला बाहेरच्या जगात वावरताना जो आत्मविश्वास लागतो तो माझ्याजवळ नव्हता, सवयच नव्हती. मग हे हळूहळू मी शिकले. माझ्या नवऱ्याने ते मला शिकवलं, मला बाहेर काढलं या सगळ्या ह्याच्यातून. आणि त्याच्यामुळं माझा कवितेचा हा जो प्रवास आहे तो फक्त माझा नाही. मी कायम म्हणते की माझ्या नवऱ्याचं श्रेय ते त्यात खूप मोठं आहे. आमच्या एका मित्रांनी मला एकदा गमतीने विचारलं होतं की तुम्ही असं म्हणालात आणि सगळं श्रेय आर्यपत्नीप्रमाणे तुमच्या नवऱ्याला दिलं. तर मी म्हटलं की हा परंपरेचा भाग नाही आणि नवऱ्याला श्रेय देणं ही परंपरा आहे असंही मला अजिबात वाटत नाही. जर माझ्या नवऱ्याने मला खूप त्रास दिला असता किंवा आजच्या पद्धतीत आज खूप छळतात तरी पण कुठेही तसं केलं असतं तर मी तेही सांगितलं असतं. पण नसलेली गोष्ट मी सांगणार नाही. आणि मी निदान कवितेत तरी माझ्या नवऱ्याचं श्रेय निर्विवाद आणि खूप उमदेपणाने मान्य करते. अनुराधाच्या कवितेला आज जवळपास 50 वर्ष होत आहेत. पहिली कविता लिहून जेव्हा आमच्या लग्नानंतर काही कविता तिने लिहिल्या त्या वहीमध्ये मी पाहिल्या आणि माझ्या असं लक्षात आलं की आपली बायको कविता लिहिते आणि या कवितांच्यामध्ये चमक ही कविता विकसित होऊ शकते असं वाटलं. आणि मग मलाही कवितेची फार जाण होती असं नाही. मराठीचा प्राध्यापक होतो, निरनिळ्या प्रकारची पुस्तकं मी वाचत होतो, वाचावी लागत होती शिकवण्यासाठी सुद्धा. तर उत्तम मला जे काही वाटत होतं अशा प्रकारचं साहित्य, त्यातही मुख्यतः कविता संग्रह जे माझ्या हातात पडले, जे मी वाचले ते अनुराधाला मी देत गेलो की हे वाचा. तिच्याजवळ जन्मतःच ज्याला सहज असं आपल्याला म्हणता येईल, निसर्गदत्त म्हणता येईल अशा प्रकारची प्रतिभा होती हे माझ्या लक्षात आलं होतं किंवा येत होतं. आणि समजही आहे हेही हळूहळू लक्षात यायला लागलं. उत्तम अशा प्रकारची पुस्तकं, उत्तम अशा प्रकारची विविध कवींची, निरनिळ्या कवींची वाचायला मिळाल्यानंतर मला स्वतःला काहीच करावं लागलं नाही. अनुराधानं स्वतःच तिची ती विकसित होत गेली. कारण त्यांचं बोट धरून आणि इथपर्यंत मी जी पोचले तो त्यांचा भाग आहे. माझ्या वाट्याला मग खूप चांगल्या गोष्टी आल्या त्यातल्या. मग तो हळूहळू प्रवास सुरू झाला. ती जी जाण यावी लागते तुम्हाला लेखक, वाचक, कवी म्हणून, ती मला हळूहळू आली. तोपर्यंत माझा पहिला कविता संग्रह दिगंत प्रकाशित झाला होता आणि तो साधारण त्या वयातला आहे, 17-18 वर्षाच्या वयात लिहिलेल्या कवितांचा, जेव्हा मला काही माहीत नव्हतं आणि जेव्हा इतरांचे अनुभवसुद्धा तुमच्यावर परिणाम करतात, थोडं प्रेशर आणतात. स्वतःचं काही नसतं, त्या इतक्याशा वयात काही नसतंच अनुभव म्हणून. मग समजा की समीरा माझ्याशी बोलतीये, समीरा मला काहीतरी सांगते आहे सुखदुःखाचं,
मग त्याची मी कविता लिहिली किंवा आणखी कुणाची तरी लिहिली. असा सुरुवातीचा तो माझा दिगंतच्या काळातला प्रवास होता. तर त्या काळातल्या कविता, शिवाय मी ग्रेस वाचायचे त्या वयात खूप, तर त्यांचा प्रभाव थोडा दिगंतमधल्या काही कवितांवर आहे. ग्रेसच्या प्रभावाची अशी एक गोष्ट आहे की तुम्ही मोठे होता, मॅच्युअर होता आणि तो आपोआप मागे पडतो, पण एका वयात तुम्हाला ग्रेस पण झपाटून टाकतो. तर तसं त्या वयात माझं झालं. शब्दांशी खेळण्याचं जे वय असतं त्या वयात असे पण प्रभाव माझ्यावर पडले. त्यामुळे दिगंतमधल्या कविता, माझ्या पहिल्या कविता संग्रहातल्या बऱ्याचशा कविता इतरांच्या प्रभावाखालच्याच आहे. आणि मग मी नंतर शिकले, मला कळायला लागलं की कविता ही भाषिक कृती आहे आणि आपण त्यात वेगळं काही सांगत नाही आहोत. कारण हजारो वर्षांपासून सुख, दुःख, राग, लोभ, द्वेष, सामूहिक जगण्यातली म्हणजे उद्ध्वस्तता, ह्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगत आलेले आहेत. आणि मी तेच सांगेन. तर हे सांगण्यासाठी मला माझी भाषा आणि माझा आशय माझ्या पद्धतीने मांडता येण्याची गरज होती आणि ते मला यायला पाहिजे याचं भान मला नंतर आलं. आणि हे जे भान मला आलं तर त्या काळात मग मी त्या पद्धतीने लिहायला लागले. पण वयाचा एक भाग असतो आणि तो वयाचा भाग, विशेषतः प्रेम कविता किंवा प्रेमाचे असतील नसतील ते खरे खोटे अनुभव तुम्हाला ते बांधून ठेवतात. म्हणजे तुमचं जग उलटंपालटं करण्याची त्यात ताकद असते. तर तो भाग म्हणून माझ्या दुसऱ्या कविता संग्रहात भाषिक अंगाने म्हणशील तर मी बरीच पुढं गेले. माझी भाषा आहे ती असं आज ओळखू येतं. तिथं त्या कवितेखाली माझं नाव नसलं तरी, पण तरी त्या अनुभवांना मर्यादा राहिल्या. म्हणजे त्या अनुभवांना मर्यादा थोड्या कल्पित अकल्पित अशा प्रेमानुभवाच्याही त्या जास्त कविता होत्या. त्याला सामाजिक संदर्भ खूप आले नाहीत. असा तरीहीपर्यंतचा माझा प्रवास होता. दुर्दैवाने मधल्या काळात अशी एक गोष्ट घडली आणि माझी कविता तिसऱ्या संग्रहाच्या काळात खूप बदलली. मग ती भाषेच्या अंगाने, आशयाच्या अंगाने, प्रतिमेच्या अंगाने अतिशय तीव्र आणि उत्कट झाली. मला माझा मुलगा गेला त्या काळात आणि ती मधली 8 ते 10 वर्ष जन्म, मृत्यू, जगणं, माणसांचं जन्माला येणं आणि मरून जाणं आणि मधल्या काळातला जो तुकडा आहे तो माणूस कसा भरतो आणि ही जी उद्ध्वस्तता आहे त्याच्या वाट्याला येणारी बाह्य जगातली आणि आंतरिक, तिला तो कसं तोंड देतो, याचाच प्रचंड ताण आणि याचंच चिंतन दीर्घकाळ माझ्या मनात सुरू राहिलं. आणि दिवसेंदिवसच्या ज्या कविता आहेत त्या या सगळ्या जगणाऱ्यांच्या आणि जगून आपलं आयुष्य मुकाट्याने जगून संपवणाऱ्यांच्याच त्या कविता झाल्या. त्यातही बाईच्या सुखादुःखाला जास्त वाव आला. कारण खेड्यातली बाई आजही कुठलेही प्रश्न न विचारता जगते, पण तिला काही कळत नाही असं अजिबात नाही. तिच्या संवेदना जाग्या असतात, तिला विचार करता येतो, तिला प्रश्न पडतात, पण ती संघर्षशील नाही, उभी राहत नाही. पण या सगळ्या गोष्टींना ती तोंड देते, अतिशय चिवटपणाने तोंड देते आणि तशी ती जगते. या बायकांचे प्रश्न त्यामुळे माझ्या मनात अधिकाधिक वाढत गेले. कारण मी माझ्या चौथ्या कविता संग्रहात म्हटलं तसं की मी तिथून आले, मी त्यांच्यातलीच एक होते आणि त्यामुळं मी आजही आधी पण त्यांच्याशीच बांधलेली राहिले. त्यांची सुख, त्यांची दुःख, त्यांचं जगणं माझ्या मनात त्या बायांनी, म्हणजे असंख्य बाया, एक मोठा समूहच्या समूह, नाव रूप चेहरा नसलेला, जशा त्या वावरल्या तशा त्या माझ्या मनात आजही वावरतात आणि त्यांच्या अनुषंगाने मी कविता लिहिते. म्हणून त्या अंगाने माझी कविता बायांची असते, पण ती रूढ अर्थाने जसं आज स्त्रीवादी पद्धतीने लिहिलं जातं तसं मी लिहित नाही. अनुराधाताई, तुमच्या कवितेचा प्रवास आपण जाणून घेत होतो. त्याकडे तुम्ही सुद्धा एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली आणि अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमांमधून म्हणा किंवा जबाबदाऱ्यांमधून तुम्ही एकंदर भारताची आणि भारतातल्या स्त्रियांची कवितासुद्धा वाचत होतात, अनुभवत होतात. मला वाटतं मराठी रसिक म्हणून आमच्यासाठी इतकी अभिमानाची बाब की पूर्वोत्तरी आणि पश्चिमी भारतीय भाषांचं जे लेखिका संमेलन झालं त्याच्या तुम्ही उद्घाटक होतात. तर या सगळ्या निमित्ताने तुम्ही जी कविता आज बायका जे लिहिता आहेत आपल्या राज्यामधून ते वाचलेलं आहे, त्याचे काही वेळा अनुवादही केलेत. तर या सगळ्या बायका ज्या लिहिता आहेत आजच्या सभोवतालच्या, त्याविषयी काय वाटतं तुम्हाला? त्याविषयी एकतर मी काही गोष्टी आधी स्पष्ट करू इच्छिते. बाहेरच्या राज्यातल्या किंवा भारतीय पातळीवरच्या कवितांच्या, विशेषतः स्त्रियांच्या कविता किंवा इतरही हा पोचणारं जे साहित्य आहे, यातलं साहित्य म्हणून ते फार कमी आहे. म्हणजे मला थोडी नावं माहिती आहेत, थोडं मी वाचलेलंही आहे. हा प्रवास जिथं सहज शक्य झाला
तिथं ते मी केलं म्हणजे अनुवादाचा. आता मला म्हणशील तर इंग्रजी येत नाही आणि हिंदी मी वाचते, पण हिंदीतून अनुवादित मूळ भाषेतून हिंदीतून मराठीत किंवा या दोन्ही भाषांमध्ये आलेलं साहित्य माझ्यापर्यंत पोचणं थोडं अवघड आजच्या काळात सुद्धा. तर मी बरीच हिंडले, खूप वेगवेगळ्या वाङ्मयीन कार्यक्रमांना, परिषदांना, परिसंवादांना हजेरी लावली. मला सन्मानाची आमंत्रण पण आली. त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कवयित्रींच्या ओळखी झाल्या, त्यांच्याबद्दलची माहिती कळली. म्हणजे बऱ्याच भाषांमधल्या बऱ्याच कवयित्री मला नावाने माहिती आहेत, पण अनुवादाचा आणि भाषेचा मुद्दा असल्यामुळं ते त्यांचं संपूर्ण साहित्य किंवा त्या काय करतात त्यांच्या भाषेत हे मला नीट माहीत नाही. पण मला ढोबळपणाने एक सांगता येईल की देशभरात विशेषतः 75 नंतर स्त्रीवादी चळवळीचा जो एक मोठा भाग पुढे आला आणि शिक्षणाचा, स्त्रीवादी चळवळीचा आणि सगळीकडे सगळ्या पातळ्यांवर स्त्रीला जे स्वातंत्र्य मिळालं किंवा तिने घेतलं किंवा जो संघर्ष केला, तर तिथून सगळ्या प्रकारचं साहित्य बदललं, अगदी पुरुषांचं सुद्धा. त्यांनी बायकांबद्दल लिहिलेलं मुठभरच पुरुषांनी लिहिलं, पण ते चांगलं लिहिलं. आणि बायांच्या संदर्भातल्या सगळ्या चळवळीसुद्धा मोठमोठ्या लोकांनी म्हणजे मग कर्वे असतील, फुले असतील यांनी सुरू केलेले आहेत. हा सुद्धा एक सुदैवाचा भाग आहे. तर हा जो प्रकार आहे त्यामुळं तर मला नावं इथं खूपशी घेता येणार नाहीत, पण आसामी असतील, मणिपुरी असतील, गुजराती असेल, हिंदी असेल. हिंदी पट्ट्यात तर विशेषतः 3-4 राज्यात हिंदी असल्यामुळं बरीच मोठ्या संख्या आहे. आणि मराठीपेक्षासुद्धा तिथली कविता मला असं वाटतं की खूप मोठ्या संख्येने आणि अधिक चांगली लिहिली जाते का काय. याचा अर्थ मराठीत चांगली कविता लिहिली जात नाही असं नाही आहे, पण संख्येच्या दृष्टीने गुणवत्ता आहे, पण संख्येच्या दृष्टीने त्याचं प्रमाण कमी आहे थोडं. आणि मग दाक्षिणात्य कवयित्री आहेत, बऱ्याच लेखिका आहेत. तर तो जो मोठा पट आहे तो बाई म्हणून आपल्याला कौतुक वाटावं, अभिमान वाटावं असं आहे. पण त्याचं सलग याचं उत्तर तू विचारलं त्या अंगाने मला याच्यासाठी देता येत नाही की त्यांच्या साहित्यापर्यंत मी पुरेशी पोहोचू शकलेले नाही. बरोबर. बहुभाषिकता असल्यामुळे हिंदीतूनच साहित्य सहसा म्हणजे मला ती भाषा नीट येते, नीट कळते किंवा मराठी कळतं. आणि काय होतं की अनुवादाच्या बाबतीत सुद्धा अनुवाद ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्या भाषेतच एक प्रकारे शिरलेले असता. तुम्हाला दोन्ही भाषा, तुमची भाषा आणि ज्याचा तुम्ही अनुवाद करता ती अतिशय नीट यावी लागते, विशेषतः कवितेच्या बाबतीत. पण तरी अनुवादात एक विसंगती असते आणि खूपशा गोष्टी अनुवादात येत नाही असं मला एक व्यक्ती म्हणून वाटतं. तू आधी उल्लेख केला तसे काही किरकोळ अनुवाद मीही केले, काही गद्याचे केले, काही कवयित्रींचे केले, विशेषतः ओरिसातल्या कवयित्रींचे, काही बाहेरच्या कवयित्रींचे असे केले. तस्लिमा नसरींची काही भाषणं मी अनुवादित केली होती, पण ते किरकोळ, तसं संकीर्णच म्हटलं पाहिजे. पण अनुवादात तुमच्या मूळ भाषेत असलेला तुमच्या संस्कृतीशी जो संबंध असतो, म्हणजे म्हणी असतील, आशय असतील, काही जागा अशा असतात त्या छोट्या छोट्या वाक्यात व्यक्त होतात आणि तुम्हाला ते नीट कळतं. दुसऱ्या भाषेतला तो आशय किंवा तुमच्या भाषेतला तो आशय त्या अर्थाने घालता येत नाही. त्याच्यासाठी तो खूप पसरट होत जातो आणि मूळ आशयाला थोडा धक्का लागतो असं मला वाचक म्हणून पण वाटतं. पण तरी तू विचारलेला हा प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचा आहे की अनुवादाच्या माध्यमातून आणि विशेषतः स्त्रियांच्या लिखाणात देशभरात जर या पद्धतीने एक मोठी चळवळ उभी राहत असेल आणि नव्या दृष्टीने, नव्या पुढारलेल्या दृष्टिकोनातून बाया लिहित असतील आणि पुढे जात असतील तर ती तुझ्या माझ्यासाठी सुद्धा एक चांगलीच गोष्ट आहे. नक्कीच, नक्कीच. आता तुम्ही म्हणालात तसं की अनुवाद म्हणजे एखाद्या वैचारिक गोष्टीचा अनुवाद कदाचित सोपा असतो, पण जेव्हा स्त्रीचं जगणं येतं तेव्हा त्यामध्ये खूप सांस्कृतिक संदर्भ येतात, जगण्यातले संदर्भ येतात, तर ते कदाचित अनुवादात निसटतात का? नाही, त्या भाषेत त्याला प्रतिशब्द असणं, प्रति जाणीवा आणि भावना असणं. समजा एखादी म्हण आहे तर तिला त्या अर्थाची हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये म्हण नसेल, पण त्याच्या आसपास जाणारा काही वाक्यप्रयोग आहे का, काही आहे का, हे जर आपल्याला माहीत नसेल किंवा कळत नसेल तर मग त्याचं सरधोपट असं सपाटीकरण होतं आणि तो आशय ओळींमध्ये मांडावा लागतो, मूळ याच्यात येत नाही असं होतं खूप ठिकाणी. आणि मग त्या अनुवादाला मूळचं त्याचं सौंदर्य, त्या भाषेचं सौंदर्य आणि त्या आशयाचा जो भाग असतो त्याला थोडा धक्का लागतो. अर्थात
हे माझं व्यक्तिगत मत आहे. अनुवाद जे करतात ते किंवा जे वाचतात ते असं म्हणतील आणि त्यांना हे मान्य असेल असं पण नाही, पण मला वाचताना असं वाटतं की खूप गोष्टी सुटतात. आता समजा माझ्या कवितेचे काही अनुवाद असतील, तुमच्या काही कवितांचे राजस्थानी भाषेतही हो अनुवाद झाले. माझ्या पुस्तकच आहे, त्याचा संग्रहच आहे. तर ते वाचताना आता ज्यांनी केलं त्यांचे मी इथं आधी आभारच मानते की त्या भाषेत त्यांनी माझी कविता नेली. पण सांस्कृतिक संदर्भ इतके भिन्न होते की त्यांनी लावलेला अर्थ आणि मी म्हणते ते याच्यात बरीच तफावत पडली. मग आता त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं वाईट वाटलं पाहिजे का त्यांनी अनुवाद केला याच्यातच तुम्हाला आनंद झाला पाहिजे, अशा दोन्ही भावना जाणवतील. तर दोन्ही गोष्टी मला जाणवल्या की काही गोष्टी संदर्भ सुटले कारण ते त्यांना माहीत नव्हते आणि त्यांनी ते मनापासून करण्याचा प्रयत्न केला, म्हणून तुम्ही आभारी असलंच पाहिजे, याच्यात काही शंका नाही. तर तशा दोन्ही गोष्टी मला जाणवल्या. मग माझ्या कवितेची भाषांतरं गुजराती, हिंदी, ओडिसा किंवा आणखी इतर भाषांमध्ये पण झालेली जी बऱ्याचदा मला माहीत पण नसतात. आणि असं बऱ्याच कवी लेखकांच्या बाबतीत घडतं परस्पर सुद्धा. ह्या तुम्ही ज्या कवितांचा पट पाहिलात हा संपूर्ण भारतभरातला, तर यातली स्त्रीची वेदना आहे ती मात्र तशी सार्वत्रिक आहे असं म्हणता येईल का? काय वाटतं तुम्हाला? तिचा चेहरा काय एकच आहे का वेगळा? नुसतं याच काळात नाही, कुठंही आणि जगभरात आपण आज स्त्रीवादी पद्धतीने बोलतो, नव्या गोष्टींच्या घोषणा देतो, काही गोष्टी मागतो, स्वीकारतो, पण सगळ्या जगभरात पुरुष सत्ताक पद्धती एकाच पद्धतीची होती. धर्म, वंश वेगवेगळे असतील, पण पुरुषांचं वर्चस्व आणि त्यांची मानसिकता जगभरात कायम सारखीच राहिलेली आहे. त्यामुळं जगभरातल्या स्त्रिया भाषेत वेगळ्या असतील, राहणी, खाणं, पिणं, बाकीचं बदल असेल, पण सुखदुःखांचा पट एकच होता. कुणी अधिक लवकर त्यातून मुक्त झालं, कुणी होतंय, कुणी झालंही नाही. तर त्यामुळं सगळ्यांच्या जाणीवा आणि वेदना आणि तुम्ही ज्या काळात जगता तो काळ त्या याच्यानुसार जो येत असेल तो सोडला तर या जाणीवा सारख्याच असणार. म्हणून स्त्रीच्या जाणीवा आमच्या बऱ्याच कवयित्री भगिनी भाव हा शब्द वापरतात त्याच्यासाठी तो बरोबर पण आहे. तर त्या दृष्टीने पण आपण तिकडं पाहिलं पाहिजे, कारण सांगण्याची वेगळ्या गोष्टी असतील पण मूळ ढाचा एकच आहे. नक्कीच. आणि आत्ताचं जे वातावरण आहे किंवा या वातावरणात लिहिणाऱ्या ज्या लेखिका आहेत, खास करून स्त्रीवादी लेखिका, तर त्या संदर्भात काय सांगाल? स्त्रीवादी लेखिका हा जो शब्द आहे तो एकेकाळी जेव्हा नव्याने स्त्रीवादाची चळवळ आपल्याकडे सुरू झाली, आपल्याकडे उशीर आली, ती साधारण 70च्या दशकानंतरच ती सुरू झाली आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने आली. आज तो शब्द जरासा थोडासा हास्यास्पद बनला आहे. या विशेषतः छोट्या मोठ्या गावात तर म्हणजे अगदी साहित्यिकांच्या इतरांच्या दृष्टीने स्त्रीवादी असणं म्हणजे जसं काही एक प्रकारची भीतीदायकच गोष्ट झाली. कारण तुम्ही स्त्रीवादी लिहिता का, बापरे, असं पण प्रतिक्रिया येतात. बरं झालं तुम्ही अमुकवादी लिहित नाही, ते काय खरं नाही, अशा सर्वसाधारणपणे सरधोपट प्रतिक्रिया पुरुष पण देतात. तर त्यांची मानसिकता आपण त्यामागची सोडून देऊयात. पण 75 पासून सुरू झालेली ही जी चळवळ आहे तर तिथून स्त्रीवादी चळवळ सुरू झाली, लेखनात बदल झाले आणि स्त्रीवादी चळवळीचं बीज छायादातारांपासून आपल्याकडे एक प्रकारे रुजवलं गेलं. त्या पद्धतीचं लिखाण, भाषा, कथा, कविता, परिसंवाद असे घेतले गेले. सुरुवातीला त्याला फारसा प्रतिसाद आणि प्रतिष्ठा पण नव्हती, जी हळूहळू मिळत गेली. आणि आजच्या काळात स्त्रीवादाची एक वेळ काय, स्त्रीवादाची चौकटच नाही, जवळजवळ सगळ्या प्रकारच्या वाङ्मयीन आणि सामाजिक चळवळीसुद्धा ठप्प आहेत. स्त्रीवादी चळवळ पण एक प्रकारे ठप्पच पडल्यासारखी झालेली आहे. आज विशिष्ट चळवळी होत नाही, पण मधल्या काळात स्त्रीवादी पद्धतीने लिहिण्याची एक मोठी सुरुवात झाली. ते नवल होतं, नवा बदल होता, ज्याची गरज पण होती. झालं काय की सगळ्यांनीच तसं लिहायला सुरुवात केल्यामुळं आता 5-25 वर्षानंतर जेव्हा आपण या गोष्टीकडे वळून पाहतो तर आपल्या हाताला त्यात काय लागलं, आपण त्यात काय मिळवलं, ही चळवळ किती रुजली, सर्वसामान्य बायांपर्यंत ती किती पोचली, वाङ्मयीन आणि अशीसुद्धा, समाज अशीसुद्धा, असे बरेच प्रश्न त्याबद्दल पडू शकतात. आणि वाङ्मयाबद्दलच बोलायचं झालं तर आजच्या सर्व लेखिका आणि कवयित्री विशेषतः 5-25 वर्षापासून स्त्रीवादी पद्धतीने म्हणता येईल असंच लिहितात. त्या स्त्रीवादाचा एक ढाचा असा आहे की पुरुषप्रधानतेला आव्हान देणं, त्यातली विषमता व्यक्त करणं, लैंगिक विषमतेच्या अंगाने जास्तीत जास्त लिखाण मांडणं, या पद्धतीने ते आपल्या समोर येतं. झालं आहे काय, म्हणजे मला एक वाचक म्हणून आणि त्यातलीच एक व्यक्ती म्हणून असं वाटतं की सतत स्त्री पुरुष विषमतेचा विचार
लैंगिक अंगाने केल्यामुळं आणि अनेक गोष्टी विचारात न घेतल्यामुळं त्याला थोडं एकसाची आणि थोडं ढोबळ रूप आलं. म्हणजे आज तू कुणाचीही कविता जर वाचलीस तर त्या एकसारख्याच वाटतात आणि एकच जाणीवा व्यक्त करतात आणि त्यात एक अनावश्यक आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा जाणवतो. म्हणजे आता समजा की तू उदाहरण म्हणून आहे की तू एका अशा घरातून आलीस की जिथं स्त्री पुरुषांचं नातेसंबंध एका चांगल्या लेव्हलवरून बरोबरीच्या पातळीवरून होतात, जिथं आई बाप बहीण भाऊ नवरा बायको एका चांगल्या लेव्हलवर वावरतात. तू या समतेच्या आणि मुक्ततेच्या वातावरण वाढलेली आहेस. पण तू जेव्हा लिहायला सुरुवात करते तेव्हा प्रकार काय आहे की ही परंपरा चालू आहे आणि सगळ्या असं लिहित आहेत म्हणून तू तसं लिहायला लागते. तू तुझे अनुभव आणि तुझं जगणं त्याच्याशी तुलना करून यातलं काय आहे, कारण सार्वत्रिकता आणि सामूहिकता ही झाली आहे की हेच लिहिणं योग्य आहे. त्याच्यात झालंय काय की आमचे सगळे नाते आमची सगळी नाती सगळ्या पातळीवर त्यात थोडीशी झाकोळली गेलेली आहे. जसं एकेकाळी सामाजिक लिहिणं ही महत्त्वाची चळवळ झाली आणि घरदार संघर्ष वैयक्तिक राग लोभ गमावणं नातेसंबंध या गोष्टी बिनमहत्त्वाच्या होऊन गेल्या. म्हणजे तुम्ही सामाजिक लिहित नसाल तर तुम्ही जसं काही सामाजिक किंवा वाङ्मयीन गुन्हा करता आहात अशी एक भूमिका तयार झाली. ते काय फालतू लिहितात, तो घरगुती लिहितात, अशी त्याच्यावर चर्चा व्हायला लागली. तर सामाजिक संदर्भातली कविता आणि स्त्रीवादी संदर्भातली कविता यांच्यात कुठंतरी आज एक समान धागा आला की तसं लिहिलं तरच तुमच्या लिखाणाला महत्त्व. तसं स्त्रीवादाचं झालं, पण ती परंपरा झाली आणि स्त्रियांना व्यक्त होण्याशिवाय दुसरा मार्गही नव्हता. कदाचित हा तीव्र मार्ग अनुभवल्यामुळं तुमच्या साहित्याकडे तुमच्या अस्तित्वाकडे तुमच्या जगण्याकडे समाजाचं लोकांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. आता त्यात बदल होण्याची गरज आहे. ते बदल या अंगाने झाले पाहिजे की मला असं वाटतं की आजची दलित नायिका असेल लिखाणातही बाहेर आहे आणि ती जर नागर असेल तर तिने 50 वर्षापूर्वीचे दलित प्रश्न मांडताना याच्यासाठी सावध असायला पाहिजे. ती दलित आहे आणि ती स्त्री आहे, डबल शोषण आहे तिचं. पण ती जर आजच्या नागर जगात जगत असेल आणि तिचं जग जर वेगळं असेल तर तिने स्वाभाविकपणानेच तिचे ते अनुभव मांडले पाहिजे, ना की आई बाबांच्या काळचे. म्हणजे हा फरक मी उदाहरण घेऊन स्पष्ट केला. पण स्त्रीवादी कवितेचं आज थोडं असं झालेलं आहे असं मला एक कवी म्हणून वाटतं आणि ही चौकट बदलणं आता गरजेचं आहे. त्याच्यामधली बदलाची गरज. आता माझ्याबद्दल म्हणशील तर मी आधी पण स्पष्ट केलं की रूढ अर्थाने मी स्त्रीवादी कवयित्री नाही. त्याची अनेक कारणं मी आधी पण सांगितली. पण मला माझ्या कवितेत वावरणाऱ्या बाया ज्या मी पाहिल्या, ज्यांचं जग मी जवळून पाहिलं, त्या सतत अस्वस्थ करतात आणि त्यांना प्रश्न पडत नाहीत. त्या जगण्याचा संघर्ष निकराने करतात आणि तो आहे तसा मी मांडते. त्या अर्थाने मी स्त्रीवादी नाही. खरं. तुमची कविता तुम्ही सातत्याने त्यातून हे जसं आत्ता म्हणालात की तुम्हाला जे जगणं दिसतं ते मांडत आलात, पण त्या जगण्यामध्ये तितक्या वेगाने जे बदल अपेक्षित आहेत ते होत नाही आहेत. तर मग अशा वेळेस कुठेतरी मनाला ती खंत वाटते का, किंवा आपली कविता काय साध्य करू पाहते आहे याविषयी तुम्ही कसं पाहता? साध्य करणं म्हणजे कशाबाबतही साध्य काय आहे हा विचार तसा अनाठाही असतो कोणत्याही गोष्टीबाबत. म्हणजे तुम्ही एखादी कृती करता, कृती करताना तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात तुमची म्हणजे कविताच नाही, वैचारिक एक बांधिलकी असेल एखाद्या कृतीची, एखादा निर्णय, एखादी सामाजिक घटना असेल आणि त्याबाबत तुम्ही काम करत असाल तर त्यातून काय साध्य होईल हा नंतरचा मुद्दा असतो. त्या क्षणाला तुम्हाला साध्य काय आहे हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय करू इच्छिता, तुमचं मन मेंदू तुमची भूमिका तुमचं वातावरण तुमची वास्तवता तुम्हाला काय सांगते आहे आणि तुम्हाला कुठं पोचायचं आहे एवढीच गोष्ट असते. लिखाणाच्या बाबतीत तर असं आहे की मी अमुक साध्य करणार आहे म्हणून लिखाण करता येत नाही. कविता अगदी गद्यसुद्धा मला अमुक ठिकाणी पोचायचं आहे हे सांगायचं आहे. साध्य वैचारिक निबंधातून किंवा याच्यातून थोड्या प्रकाराने प्रबोधन करण्याच्या हेतूने ज्या काही गोष्टी लिहिल्या जातील त्यात काहीतरी साध्य करण्याचा उद्देश असतो. जेव्हा तुम्ही सृजनशीलतेशी निगडीत काही लेखन किंवा काही गोष्टी करता किंवा कलेशी संबंधित कोणत्याही कलेशी, तर तिथं साध्य हा मुद्दा सगळ्यात शेवटचा असतो. म्हणजे मला काय सांगावंसं वाटतं, मी काय सांगते आणि मला का सांगावंसं वाटतं, मी ते कसं सांगते हे सुद्धा नंतर. तर तो जो प्रवास असतो, आता समजा मी कविता लिहिल्या आणि त्यात बदल गरजेचे आहेत. कवीने वाढणं, मोठं होणं, प्रौढ होणं आणि ती अवस्था त्याच्या लिखाणात येणं हे गरजेचं असतं. एखादा कवी वेगाने वाढतो, त्याच्यात बदल घडतात. एखादा कवी अजिबातच वाढत नाही, त्याच्या भाषेत त्याच्या विचारात त्याच्या आशयात काहीच बदल होत नाही. तर आता माझ्या कवितेबद्दल ही मला दुसऱ्यांनीच सांगितलं पाहिजे, पण तरी
एक कवी म्हणून मी माझ्याबद्दल एक छोटंसं विधान करू इच्छिते की मी जिथून सुरुवात केली त्या माझ्या पहिल्या संग्रहापासून आताच्या संग्रहापर्यंत, कदाचित अजूनहीपर्यंत माझ्या कवितेत सूक्ष्म प्रकारे बदल होत गेले. मग ते सामाजिक आशयाचे असतील, बायांच्या संदर्भातले असतील, मानवी जगण्याबद्दलचे असतील, अवतीभोवतीच्या भोवतालाचे असतील, पण ते निश्चित झालेले आहेत असं मी सांगू इच्छिते. विशेषतः कदाचित अजूनही मध्ये सामाजिक आणि या संदर्भातले खूप मोठे बदल माझ्या दृष्टीने झालेले दिसतात. आणि आता माझा जो पुढचा संग्रह येईल त्यात पण हे बदल आहेत. आजचं जे वास्तव आहे त्याच्यावरच्या त्या कविता आहेत, त्या किती चांगल्या आहेत मला माहीत नाही कवी म्हणून, पण मी त्या पद्धतीने अलीकडं लिहिते आहे, ज्याला बाह्यदृष्टी अधिक विस्तारणं असं पण म्हणता येईल. बहिर्मुख होणं, अंतर्मुक्तेकडून बाह्यतेकडे वळतो आपण, तर तशी मी या काळात वळले. तर आपण एखादी कविता ऐकूया. मी 2 कविता इथं सादर करू इच्छिते. एक तर आजूबाजूला समाजात जे वास्तव असतं त्या संदर्भात कवीला जी काही मोकळीक लागते, स्वतंत्रता लागते, ती कोणत्याच अर्थाने म्हणजे सामाजिक, मानसिक, कौटुंबिक पातळीवर बऱ्याचदा उपलब्ध होत नाही. तर आणि शब्द तुमचे गुदमरतात, या संदर्भातली एक कविता आहे. आणि दुसरं वास्तव मी इथं असं मांडू इच्छिते की गेल्या 5-10 वर्षापासून विशेषतः ग्रामीण भागात अनेक कारणांनी असंख्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडल्या, अजून चालू आहेत. अनेक प्रश्न आहेत त्यामागं, सामाजिक आहेत, कौटुंबिक आहेत, त्याची विविध कारणं आहेत. मी स्वतः शेतकरी घरातूनच आल्यामुळं मला त्या गोष्टी खूप तीव्रतेने जाणवतात. मी त्याच्यावर पण बरंच लिखाण केलेलं आहे. तर मी माझ्या त्या संदर्भातली एक कविता पण इथं सादर करते. तर कवितेचं नाव आहे ती जन्माचा कर्जदार मी. जन्माचा कर्जदार मी, बिडीला महाग माणूस, कुणाकुणाच्या वही खात्यात रुतून बसलेला. कुठं पांडुरंग पांडुरंग करू बाप्पा, आपल्या पंढरीच्या वाटेवर तर हमेशाच काटेकुटे. भिंत चाचपडत चालते म्हातारी माय, तिच्या डोळ्यांसमोर फुलतं रोज हजारो पाकळ्यांचं काळं कमळ. आणि कधी डोकं तर कधी ढोपर उघडं असणारा माणूस मी. वा, अधिकच काजळतो अनवाणी धुरकटलेल्या कंदिलाच्या काचेसारखा. माझी लाकडाची ठकी मुकी मुकी वावरते रानमून माझ घरात, जसं सावरीचं बोंड फुटून वाऱ्यावर. मी गुन्हेगार बाप काळं पाणी कटतो तिच्यासोबत, येता दिवस जाता दिवस वहिवाटीच्या चरकात काडी काडीला मोताद होऊन. जोडव्यांवर नजर लावून जगणारी मुकाटाहो फोडते, परक्या अन्नावर पोसणाऱ्या अंकुराला पोटाशी धरून. आणि तोंडातला घास तोंडातच फिरतो घराच्या फिरलेल्या वाशांसारखा. घरदार गमावून भणंग भटकणाऱ्या पोरक्या पोराच्या डोळ्यांसारखे दिवस कटताना अभंगाच्या काटेरी ओळीही ओरबाडतात. घरदार गमावून भणंग भटकणाऱ्या पोरक्या पोराच्या डोळ्यांसारखे दिवस कटताना अभंगाच्या काटेरी ओळीही ओरबाडतात. आधीचंच फाटकं आयुष्य चहूबाजूने आणि दिवा लावून सूर्य पाहणाऱ्यांच्या या जगात चालते आपली दिंडी टाळ मृदुंगांच्या गजरात, सुई विठ्ठल दोरा विठ्ठल म्हणत म्हणत. वा. कवितेचं नाव आहे सध्या तरी. मान्यच आहे की शब्दांवर विश्वास ठेवला आपण, मान्यच आहे की शब्दांवर विश्वास ठेवला आपण, त्या मागच्या माणसांवर त्याहूनही अधिक. माणूस असण्याचा थोडासा अंश सोबत असू दे म्हटलं, माणूस असण्याचा थोडासा अंश सोबत असू दे म्हटलं, उरलेल्या चतकोर आयुष्यात तर सैल व्हायला लागल्या आहेत आवळलेल्या मुठी आणि झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या फाटक्या पतंगासारखं हे जगणं दिशाहीन. चुकीच्या जागी मुळं रुजवली म्हणून कालच एका झाडाला शिक्षा झाली आहे काळ्या पाण्याची. चुकीच्या जागी मुळं रुजवली म्हणून कालच एका झाडाला शिक्षा झाली आहे काळ्या पाण्याची. आणि वाळवंटात उभ्या ठाकलेल्या एकट्या निवडुंगाचं चित्र रंगवतोय तल्लीन एक निरागस मुलगा निळ्या आभाळाखाली. ज्याच्या स्वप्नात घर रडत असतं, ज्याच्या स्वप्नात घर रडत असतं आणि लिहून झाल्यावर पाहावं तर काळ्या ठिक्कर पडलेल्या दिसतात कविता. आणि लिहून झाल्यावर पाहावं तर काळ्या ठिक्कर पडलेल्या दिसतात कविता. आजकाल ओळखीच्या डोळ्यांमध्येही दिसते मला अनोळख. आजकाल ओळखीच्या डोळ्यांमध्येही
दिसते मला अनोळख अन एक दबलेली हिंस्र चेतावणी, अन एक दबलेली हिंस्र चेतावणी, आणि नुसताच पडून राहतो दिवस न दिवस माझ्यासमोर एखादा कोरा कागद, आणि नुसता पडून राहतो दिवस न दिवस माझ्यासमोर एखादा कोरा कागद आपली संपूर्ण दहशत घेऊन. ताई, आपण कवी आहोत, साहित्यिक आहोत, याचं एक स्वतःला भान असतंच आणि त्याबरोबर समाजही आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहत असतो. तर याविषयीची तुमची भूमिका काय? तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? मुळात आपल्या समाजात एकूणातच कोणत्याही काळात कवी, कलावंत, लेखक किंवा विविध भाषातले वेगवेगळ्या हे असतील लोक किंवा हे, समाजाचा सर्वसामान्य दृष्टिकोन मुळात तुमच्या बाबतीत कधीतरी अनुदार असतो, वेगळ्यापणे पाहण्याचा असतो. कारण आपल्या समाजाची रचना अशी आहे की साहित्य किंवा ही मूल्य किंवा इतर कला याला समाज फारसा वेगळ्या पद्धतीने, तीव्रतेने किंवा काही दर्जा देऊन घेतो असं नाही, असं माझं निरीक्षण मला सांगतं. पण तरीसुद्धा ज्या समाजाचे तुम्ही घटक आहात आणि ज्या समाज म्हणून तुमची एक बांधिलकी आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता असा पण एक मुद्दा असतो. तर समाज कसं बघतो त्याची वेगवेगळी उदाहरणं, वेगवेगळे अनुभव असतात. बऱ्याचदा ते खूप छोटे छोटे असतात, बऱ्याचदा ते अधिक गंभीर असतात, चांगले पण येतात. पण बऱ्याचदा जेव्हा ते तुम्हाला कवी, लेखक, कलावंत म्हणून येतात, एक तर बऱ्याचदा वाईट टाकून दिलं जातं, किंवा मग तुम्ही काहीतरी आगळे वेगळे आहात म्हणून तुमच्याकडून काही आयत्या प्रश्नांची उत्तराची अपेक्षा पण केली जाते. तर ते कसं पाहिलं जाईल याचे विविध अनुभव प्रत्येक लेखक, कवीला वेगवेगळ्या पद्धतीने येतात. मात्र कवी आणि लेखकांनी सुद्धा, ते लेखक आणि कवी असले तरी ते समाजाचेच एक घटक आहेत आधी, आणि त्या समाजाचं उत्तरदायित्व म्हणून ते काही त्यांचं देणं लागतात याचं भान ठेवायला पाहिजे, असं मला लेखक, कवी म्हणून पण वाटतं. तुमच्या आचरणाकडे, तुमच्या बघण्याकडे, तुमच्या जगण्याकडे, तुम्ही जे लिहिता त्याच्याकडे समाज अगदी टीकात्मक नाही पण तरी वेगळं म्हणून पाहतो, त्याच्यातून काही घेऊ इच्छितो. ही पण उदाहरणं घडतात अशी बऱ्याचदा, आणि त्याला काही सोप्या गोष्टी पाहिजे असतात. आणि असं वाटतं की तुम्ही कलाकार आहात, कवी आहात, आणि तुमच्याकडे त्याची उत्तरं ऑटोमॅटिकच तयार आहेत. असे अनुभव मला पण आले, ते येतातच. एखादा अनुभव सांगाल म्हणजे या पद्धतीचा? तर एक अनुभव असा आहे की साधारणपणे कवी किंवा लेखक म्हटल्यावर आपल्याकडे एक प्रॉब्लेम असा असतो की खूप झाकून पाकून जगण्याची आणि सगळ्या भावना दडवण्याची एक पद्धतच आहे सामाजिक. म्हणजे मोकळेपणाने आपण जगत नाही, एकमेकांना सहजपणाने हात हातात घेणं, खांद्यावर हात ठेवणं. 25 वर्षापूर्वी ती पण गोष्ट अवघडच होती. आताचं वातावरण मोकळं आहे थोडं, म्हणजे आताच्या वातावरणात मित्र, मैत्रीण, प्रेयसी ह्या गोष्टी वेगवेगळ्या करता येतात. एकेकाळी हे शक्य नव्हतं. म्हणजे माझ्या काळात तर शाळेत तुम्ही मुलांकडे बघता का मुलींकडं याच्याहून पण खूप धिंगाणे व्हायचे. तर हा जो काळ होता आणि ही जी मानसिकता होती त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाला जेव्हा तो तुमचं लिखाण वाचतो आणि त्याला काही प्रश्न पडतात तर त्याला ते तुम्हाला विचारावेसे वाटतात, आणि तुम्ही त्याला किती चांगली वाईट उत्तरं देता, किती खरी उत्तरं देता त्याच्यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. खूप पूर्वी माझा कविता संग्रह वाचून नगरचे एक पोलीस इन्स्पेक्टर माझ्याकडे आले होते, मला पत्रबित्र लिहून. तर ते आले आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की मला तुम्हाला भेटायचं आहे. तर या म्हटलं भेटा. मग ते तास दीड तास बसले, पण ते त्या प्रश्नाच्या अवतीभोवतीच फिरत होते की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला कशाचं स्पष्टीकरण पाहिजे, माझ्या कविता वाचल्या तुम्ही त्याबद्दल विचारायचं का, तुमची काही अडचण आहे का. पण ते बोलेनात. मला मुळात आधी थोडी गंमत पण वाटली की पोलिसातला माणूस कविता वाचतो, त्याला प्रश्न पडला आहे, म्हणजे ही खाकी वर्दी वेगळं पण काहीतरी करते, कारण आपल्याला त्यांच्या गुरकावण्याचीच सवय सामान्य पब्लिकला. तर मला मजा पण वाटत होती, पण ते काही पुढं सरकेनात. मग मी त्यांना थोडं बोलतं केलं की तुम्हाला काय विचारायचं आहे. तो प्रश्न साधाच होता, नेहमीचाच होता, आणि काहीतरी प्रेमाप्रेमाचा होता, आणि त्यांना असं वाटत होतं की मी कवी असल्यामुळं त्यांचा जो काही अडचण आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर कदाचित त्यांना उत्तर देऊ शकेल. मग त्यांनी तो थोडा भीत आणि संकोचत मला विचारला, तो माझ्यासमोर मांडला. मी त्यांना त्याच्यावर समजूनही सांगितलं की काय गणित आहे आणि काय कल्पना असतात. कवी बऱ्याचदा कल्पनेतून सुद्धा लिहितो, पण ते तुमच्यापर्यंत जेव्हा पोचतं आणि तुम्हाला ते खरं वाटतं, तर ती खरं वाटणं हे त्या कवीचं यश झालं, त्या साहित्याचं यश आहे. पण प्रत्येक वेळेला तसं घडत नाही. तर तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकणं, अनुभवाला तोंड देणं आणि त्यातून काही गोष्टी विवेकाने स्वीकारणं हे गरजेचं असतं. प्रेम ही सार्वत्रिक भावना आहे,
त्यात लपवण्यासारखं अपराधी वाटण्यासारखं काही नाही, पण ती नीट नैसर्गिकरित्या फुलत असेल, या अमुकसाठी चौथ्यावर अन्याय होत नसेल आणि त्याच्या जगण्याला प्रतिबंध होत नसेल, तोपर्यंतच ती महत्त्वाची असते. कारण दोन व्यक्तींनी आपापसात काय करावं ही निश्चितपणे त्यांनी ठरवायचं आहे. पण चौथ्या व्यक्तीला फसवून किंवा तिला अपराधी वाटेल असं करून तुम्ही काही करणार असाल तर ते योग्य नाही. असं जेमतेम मला त्याच्यापर्यंत पोचता आलं, कारण ते पूर्ण उलगड येणार. मला अजूनही वाटतं की सगळ्या प्रकारच्या नैतिक जाणीवा कवी लेखकांनी सुद्धा त्या नीटच पाळल्या पाहिजे. आणि तुम्ही समाजाला काही एक देणं लागता अनेक अर्थाने. तुमचं वर्तनसुद्धा त्या बाबतीत तसंच असलं पाहिजे. विवेकाची आणि नीतिमत्तेची, नैतिकतेची कास तुम्हालाही धरता आली पाहिजे. कारण साहित्यात एक प्रवाह असा आहे की तो गुन्हेगार असेल आणि तो साहित्य मांडतो आहे तर तेवढंच पहा, तो काय करतो हे बघू नका. बाहेरून आलेला हा प्रवाह आहे आणि त्याच्याकडे तुम्ही साहित्यिक म्हणूनच पहा. मुक्ततेच्या वातावरणात आणि समाज खूप खुला असेल, सगळ्या गोष्टी त्याला सहजपणाने घेता येत असतील आणि त्याच्या जगण्यावर त्याचा वाईट परिणाम होत नसेल तर या गोष्टी तशाच सहजपणाने घेता येतात. पण जो समाज खूप बंदिस्त आहे, इतरांच्या याच्यावर तो चालतो, अनुकरणावर, आणि सहज त्याच्यावर जिथं प्रभाव पडतो अशा काही गोष्टींचा, तर तिथं तुम्ही काही विचार निश्चितच केला पाहिजे. असं मला कवी म्हणून वाटतं. माझ्याशी माझे किती कवी आणि कवयित्री लेखिका सहमत होतील या मुद्द्यावर हे मला माहित नाही, पण एक व्यक्ती म्हणून मला निश्चित तुमची ही धारणा आहे की आपण ती सामाजिक बांधिलकी जी आहे ती कुठेतरी जपली पाहिजे. अनुराधाताई, आज तुम्ही इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात आमच्याशी, त्यासाठी मनपूर्वक आभार मानते तुमचे. आज अनुराधाताईंनी त्यांच्या कवितेचा प्रवास आपल्यासमोर उलगडला. स्त्री जाणीवांपासून सुरू झालेला हा वेदनेचा, संवेदनाचा प्रवास किती उत्कट होत गेला आणि किती धारदारही होत गेला हे आपण अनुभवलं. अशाच साहित्यिक गप्पांसाठी भेटूया अक्षरांच्या वाटेवर या मालिकेच्या पुढील भागामध्ये. तोवर नमस्कार.